विद्वानाची प्रवृत्ती निवृत्ती प्रारब्धाधीन आहे. जो ज्ञानवान पुरुष आहे तो स्वतःला ब्रह्म समजतो. मी असंग ब्रह्मरूप आहे. आणि अशा पुरुषाला शास्त्र कोणतंही विधान करत नाही की तू हे कर आणि हे करू नको, इदम कुरु इदम मा कुरु, असं त्याला विधान करत नाही. परंतु ज्ञानी पुरुष जरी असला तर त्याला कर्म आणि उपासनेची आवश्यकता नाही. म्हणजे कर्म उपासना त्यांनी केलीच पाहिजे असं नाही. कारण कर्म उपासनेचा आग्रह अंतःकरण शुद्धीसाठी किंवा अंतःकरणाच्या निश्चलतेसाठी शास्त्राचा आहे. तत्वज्ञान झालेल्या पुरुषाला शास्त्र विधान करीत नाही. अशा स्थितीमध्ये ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं अंतःकरण निश्चल राहिलं किंवा समाधी अवस्था असली काय किंवा अंतःकरण चंचल झालं काय, तो अंतःकरण मी आहे आणि अंतःकरण माझं आहे असं समजत नसल्यामुळं त्याचा या चित्ताच्या स्थिरता किंवा चंचलता, स्थिरतेची प्राप्ती किंवा चंचलतेची निवृत्ती याविषयी कोणताही आग्रह राहत नाही. मग असं असताना ज्यांना ज्यांना ज्ञान झालं ते पुरुष कधी कधी कर्मामध्ये प्रवृत्त असलेले दिसतात, तर कधी कधी कर्माचा परित्याग केलेले दिसतात. म्हणजे अशा वेळेला काही पुरुष जे ज्ञानी पुरुष ते प्रवृत्ती व्यवहार करताना दिसतात आणि काही निवृत्तीचा व्यवहार करताना दिसतात. निवृत्तीचा व्यवहार करतात म्हणजे कर्माचा विधीपूर्वक परित्याग करतात आणि काही कर्माचरण करतात. उदाहरणार्थ शुकादिक योगी रंगले श्रीरंगी. शुकादिक जे आहेत त्यांनी सर्व संघ परित्याग करून मेरू पर्वतावर जाऊन निश्चल काष्ठा समाधीचा अभ्यास करताना दिसतात. आणि काही जनकासारखे असणारे महापुरुष हे तत्वज्ञानानंतर आहे किती त्यांचा बोध होता की त्यांचा अर्धा पाय, त्या मिथिला नगरीला आग लागली तर अर्धा पाय जळून गेला. त्या ठिकाणी असणारे जे ऋषीमुनी होते त्यांच्या त्या छाट्या ज्या आपल्या आपल्या आश्रमामध्ये ठेवल्या होत्या, जेव्हा मिथिला नगरीला लागलेली आग त्या सभामंडपापर्यंत त्यांच्या कुटीपर्यंत आली तेव्हा ते सर्व निघून गेले. याज्ञवल्क्य पोथी सांगत होते, जनक राजा ऐकत होते आणि सगळे म्हणत होते की हा जनक राजाला पाहतच याज्ञवल्क्य पोथी सांगतात. आम्ही सर्व संघ परित्याग केला तरी आमच्याकडे पाहत पोथी सांगत नाही. सगळा उपदेश जनकाला करतात. कारण जनक हा श्रीमंत आहे, स्वामी आहे, सर्व देशाचा अधिपती आहे. वास्तविक वक्त्याच्या ठिकाणी याज्ञवल्क्यांच्या ठिकाणी हे अशा प्रकारचं व्याख्यान या उद्दिष्टाने करणं योग्य नाही अशी त्यांच्यावर टीका टिप्पणी होत होती. परंतु ज्या वेळेला ही आग लागली तिथं मायावी आग लावली याज्ञवल्क्यांनी आणि त्यावेळेला हे जे छाट्या वगैरे घेण्यासाठी सगळे ऋषीमुनी धावले आणि जनकाला याज्ञवल्क्य वारंवार सांगत होते, मिथिला नगरीला आग लागली, तुझ्या मंडपाला आग लागली, आता तुझ्या शरीराला आग लागली. तरी सुद्धा त्या श्रवणामध्ये तो इतका रंगून गेला होता की तो त्याला भान राहिलं नाही, तो श्रवण करीत राहिला. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे, एवढी त्याची स्थिती आहे. आणि त्याला म्हणतानाच विदेही जनक म्हणतात. म्हणजे देहामध्ये देहधारी आहे पण देहात असून विदेह असणारा जो देह अतीत असणारा जो आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी त्याची अंतःकरण वृत्ती इतकी स्थिरावलेली आहे. आणि असं जरी पाहिलं तरी सुद्धा जनकाने राज्य शकट करताना त्याचं चरित्र आपल्याला उपलब्ध होतं की नाही. आता शुक पण ज्ञानीच आहे आणि जनक पण ज्ञानीच आहे. त्यांनी जे ना काय कर्म करतच जनकाला सिद्धी प्राप्त झाली. काय श्लोक कर्मणैव ही संसिद्धी मास्तिता जनकादया. कर्म करीतच त्याला संसिद्धीला मोक्षाला तो प्राप्त झाला आणि मोक्षाला प्राप्त झाल्यावरही पुन्हा कर्म करताना दिसतो. तेव्हा ज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती करावी की निवृत्ती करावी. एक ज्ञानी पुरुष निवृत्ती परक व्यवहार करताना दिसतो, एक प्रवृत्ती परक व्यवहार करताना दिसतो. तेव्हा प्रवृत्ती की ज्ञानी पुरुषाने प्रवृत्ती करावी की निवृत्ती करावी. ज्ञानी पुरुष प्रवृत्तीचाही आग्रह धरत नाही आणि निवृत्तीचाही आग्रह धरत नाही. प्रवृत्ती निवृत्ती कुठे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्ती आहे का? नाही. आणि निवृत्ती तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का? नाही. त्यामुळे त्याचा दोन्हींचा आग्रह नसतो. मग ही जी प्रवृत्ती निवृत्ती होताना तुम्हाला आम्हाला दिसते तर ही ज्ञानी पुरुष आत्मेच्या ठिकाणी नसल्यामुळं, त्याचा आग्रह नसल्यामुळे
त्याची प्रवृत्ती किंवा निवृत्ती ही प्रारब्ध प्राप्त होते. जसं त्याचं प्रारब्ध असेल, एखाद्या ज्ञानी पुरुषाचं निवृत्तीचं प्रारब्ध असेल तर त्याच्याकडून निवृत्ती संन्यासाधिकाचा व्यवहार करतो. एखाद्याचं जर विक्षेपाचं प्रारब्ध असेल तर त्याच्या ठिकाणी हा जो सर्व व्यवहार घडतो, आणि व्यवहार घडतो म्हणजे विक्षेपाचा व्यवहार घडतो म्हणजे प्रवृत्ती व्यवहार घडतो, अशी स्थिती आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या होणारी प्रवृत्ती निवृत्ती ही तो स्वतः स्वेच्छापूर्वक करीत नसून ते काय होईल, प्रारब्धपूर्वक होते असं सांगतो. विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती ही प्रारब्धाधीन आहे. विद्वानाची कोणत्याही कार्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती ही केवळ प्रारब्धाधीन आहे. प्रारब्ध प्रत्येकाचे विलक्षण आहे. आता प्रारब्ध एकाचं दोघांचं सारखं आहे का? प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगळं आहे. सगळे जरी ज्ञानी असले तर ज्ञानी पुरुषांचं ज्ञान एक आहे का प्रारब्ध एक आहे? ज्ञान एक आहे, पण प्रारब्धामध्ये भेद आहे. जनकाप्रमाणे एखाद्याचे प्रारब्ध भोगाचे असेल, एखाद्याचे शुक वामदेवाप्रमाणे त्यागाचे असेल. जनक जर असेल तर जनकाचं भोगाचं प्रारब्ध आहे आणि शुकदेव किंवा वामदेव यांचं त्यागाचं प्रारब्ध आहे. की शुकदेवांनी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबरच त्यांनी सर्वसंग परित्याग केला. ब्राह्मणाचे पोरे खेळाचे झाले, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळून गेले रे. हे कसं, हे त्यांचं प्रारब्ध होतं, ऐक नाही. आणि जनकाचं राज्य सुख भोगण्याचं प्रारब्ध होतं आणि दोघंही ज्ञानी होते. आता ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असेल त्याचे ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. जर एखाद्याचं प्रारब्ध भोगाचं असेल, प्रारब्धच काय करतं, त्या मनुष्याला तो विषय प्राप्त व्हावा अशी इच्छाही उत्पन्न करते आणि त्या दृष्टीने तो प्रयत्नही करतो. म्हणजे एखादा पुरुष जेव्हा प्रयत्न करतो ना, त्या प्रयत्न सुद्धा कशाच्या अधीन आहेत, प्रारब्धाच्या. आणि अमुक एक विषय आपल्याला प्राप्त करावा अशी इच्छा सुद्धा कशाच्या अधीन आहे, प्रारब्धाच्या अधीन आहे. योग वासिष्ठातही आहे. आणि स्वामी महाराज नेहमी सांगायचे की जीवाला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रारब्धच आतून इच्छा आणि प्रयत्नाच्या रूपाने जुळवाजुळव करीत असते. म्हणजे जसं पुढचा आपल्याला सुखाचा भोग व्हायचा असेल तर तशाच प्रकारची इच्छा आणि तसेच प्रयत्न होतात. दुःखाचा भोग व्हायचा असेल तर ते अशाच प्रकारचं प्रतिकूल दुःख आपल्याला प्राप्त होईल. प्रतिकूल वेदनीय दुःखम, तशाच प्रकारच्या त्या दुःख प्राप्तीला अनुकूल असणाऱ्या इच्छा होतात आणि तशाच प्रकारचे प्रयत्न होतात आणि मग त्या दुःखाचा भोग होतो. सुखाचंही तसंच आहे. म्हणून म्हणतात की ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असेल त्याच्या ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. अर्जुन म्हणतो ना 11व्या अध्यायामध्ये, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय. मी हे विश्वरूपाचं दर्शन मागितलं आणि इतका भयंकर अशा स्थितीला प्राप्त झालो, याचं कारण जर काय असेल तर मला वास्तव की कळायला पाहिजे होतं. पण तो म्हणतो मला पुढे हे असं दुःख व्हायचं होतं ना, म्हणून मला अशा प्रकारची इच्छा झाली असं सांगतो. ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असेल त्याच्या ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. नसेल त्याच्या ठिकाणी इच्छा व प्रयत्न घडत नाही. आणि ज्याचं प्रारब्ध भोग देण्याचं नसेल त्याच्या ठिकाणी इच्छा पण तशी होत नाही आणि त्याच्या ठिकाणी तसा प्रयत्न पण घडत नाही. ज्याचे प्रारब्ध भोगाविषयी उदासीन असते त्यास जीवनमुक्तीच्या आनंदाची इच्छा होते आणि भोगाविषयी तिरस्कार होतो. म्हणून तो वारंवार वेदांत अर्थाचे चिंतन करतो. 4 वर्ष झाल्यानंतर ज्याचं प्रारब्ध भोगाचे त्याला घरी जाण्याची इच्छा होते आणि घरी जाण्याच्या दृष्टीनं प्रयत्नही होतात. त्या ठिकाणी विक्षेपही होतो, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला प्रतिबंधही होतो. आणि ज्याचं प्रारब्ध हे भोगाविषयी उदासीन असतं त्याला घरी जाण्याची इच्छाही होत नाही, त्यासाठी तो प्रयत्नही करत नाही. जर तशा प्रकारचं प्रयत्न करायचं झालं, इच्छा झालं तर त्याला ऋषिकेशला, हरिद्वारला, काशीला, नर्मदा, गंगा किनाऱ्याकडे जाण्याची इच्छा होते आणि त्या ठिकाणी त्याचे प्रयत्न सुद्धा त्याच दिशेने असतात. पण याचं कारण काय, हा त्याचा पुरुषार्थ आहे का, हे त्याचं प्रारब्ध आहे, हे त्याचं प्रारब्ध आहे. ज्याचे प्रारब्ध भोगाविषयी उदासीन असते त्यास जीवनमुक्तीच्या आनंदाची इच्छा होते. त्याला इच्छाच अशी होते, आता जीवनमुक्त तर आहेच आपण, पण आता काय केलं पाहिजे, जीवनमुक्तीचा विलक्षण सुख आपण भोगलं पाहिजे. आणि तशा प्रकारचे प्रयत्न देखील त्याच्याकडून होतात आणि त्याला या भोगाविषयी अंतःकरणात तिरस्कार निर्माण होतो. आणि मग असा पुरुष काय करणार, तो म्हणेल की आता जरी आपल्या जे पंचदशीत आहे, विचारसागरात आहे, तेच उपनिषदात आहे, तेच ब्रह्मसूत्रात आहे, तेच गीता भाष्यात आहे,
तेच संक्षेप शारीरकात आहे, सगळ्या भामतीमध्ये तेच आहे. असं असलं तरी त्याला आता करायचं काय, आयुष्य तर उरलं, तर अशा वेळेला त्याला कशाची तो काय करील, तर वेदांताच्या विषयाचं चिंतन करेल, वेदांतार्थाचं चिंतन करेल. आता हा वेदांतार्थाचं सर्व चिंतन करतो आणि एकाने वेदांतार्थाचं चिंतन न करता विक्षेपात गेला, तर ह्याला त्याच्यामध्ये दोघांपैकी कोणाचा पुरुषार्थ आहे, कोणाचाच पुरुषार्थ नाही. याचं प्रारब्ध भोगाचं होतं म्हणून त्याची इच्छा आणि प्रयत्न झाले, याचे प्रारब्ध भोगाचं नव्हतं, प्रारब्ध त्याचं भोगाविषयी उदासीन असल्यामुळं त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची इच्छाही झाली, तसे प्रयत्नही झाले आणि वेदांतार्थाचं चिंतन झालं. म्हणून कधी कौतुक वाटू नये कोणाचं. आपण यालाच म्हणतात स्वतः परता उत्थान. एक आपल्या वर्गात आहे ना, प्रारब्धाने केले वाटे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, हा असं काही अभंग आहे की ज्या आपण एकाच ठिकाणी ना, कुंभ अवघा एकी आवा आणि एकी पाकी गु फेडावा, तुकाराम महाराज म्हणतात. सगळे कुंभाराच्या आव्यातूनच सगळे मडके तयार झालेले. एक अन्न शिजवण्यासाठी जातं आणि एक लहान मुलांनी केलेलं मलमूत्र विसर्जन याच्याकडे उपयोगाला लागतं. हे कशाचं, हे सगळे प्रारब्धाने केलेले वाटे आहेत, म्हणजे प्रारब्धाने केलेले शे त्याप्रमाणे त्याला भोग होतात. म्हणून आपल्याला कधी हे चाललं होतं की स्वतः परता उत्थान होऊ नये, किंवा मी शेतकरी झालो किंवा आमका जो माझा मित्र आहे तो काशीला जाऊन मंडलेश्वर झाला, त्याचं ते प्रारब्ध आणि माझं हे प्रारब्ध अशी संगती लावावी याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला रडू येत नाही. म्हणून तो वारंवार वेदांतार्थाचे चिंतन करतो, पण उपासना करीत नाही. हाचा जो पुरुष आहे तो वेदांत चिंतन करेल, तो कर्म किंवा उपासनेकडे प्रवृत्त होणार नाही. का नाही होणार, कारण अंतःकरणाच्या निश्चलतेने ब्रह्मानंदाचे भान होत नाही, ते भान ब्रह्माकार वृत्तीनेच होते. ही गोष्ट फार महत्वाची लक्षात घ्या. काय म्हणतात, काय होतं, अंतःकरणाची निश्चलता, उपासनेने तो उपासना करीत नाही, तो काय करतो, वेदांत चिंतन करतो. उपासना केल्याने काय बिघडे आणि वेदांतार्थाचं चिंतन का केलं पाहिजे अशी शंका येईल की नाही. तर उपासना जर केली तर उपासनेने अंतःकरण निश्चल होईल, पण निश्चल अंतःकरण वृत्ती झाली म्हणजे ब्रह्मानंदाचं भान होईल असं नाही. अंतःकरण वृत्ती निरुद्ध झाली किंवा एकाग्र झाली तर त्याच्यामध्ये आनंदाची जरी अभिव्यक्ती होत असली तर ती ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होत नाही. कारण त्याच्यामध्ये वृत्ती निश्चल असते का वृत्ती ब्रह्माकार असते, वृत्ती निश्चल असते. आम्हाला निश्चल वृत्ती लागते ब्रह्मानंदाच्या अभिव्यक्तीसाठी का ब्रह्माकार वृत्ती लागते, ब्रह्माकार वृत्ती पाहिजे. आणि ती वृत्ती उपासनेने होईल का, मग ती ब्रह्माकार वृत्ती कशाने होईल, वेदांत चिंतनाने होईल. म्हणून हा पुरुष वेदांतार्थाचं चिंतन करतो, उपासना करीत नाही. कारण अंतःकरणाच्या निश्चलतेने ब्रह्मानंदाचे भान होत नाही, ते भान ब्रह्माकार वृत्तीनेच होते आणि ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनानेच होते, उपासनेने नाही. ब्रह्माकार वृत्ती करायची असेल तर वेदांताचं चिंतनाने होईल का ती उपासनेने ब्रह्माकार वृत्ती होईल, उपासनेने उपास्याच्या आकाराची होईल, स्थिर होईल, निश्चल होईल, आनंदही अभिव्यक्त होईल, पण तो आनंद ब्रह्मानंद असणार नाही. ब्रह्मानंदासाठी ब्रह्माकार वृत्ती पाहिजे, ब्रह्माकार वृत्तीसाठी वेदांतार्थाचं चिंतनच पाहिजे. विद्वानाच्या अंतःकरणाची चंचलता ही वेदांत चिंतनानेच निवृत्त होते. पण ते म्हणे उपासना न केल्यामुळे अंतःकरण काय झालं, चंचल झालं, तर अंतःकरणाच्या चंचलतेचा तो उपाय उपासनाच आहे असं नाही. जर विद्वान पुरुष असेल, ज्ञानी पुरुष, तर त्याने वेदांताच्या अर्थाचं चिंतन करता करता अंतःकरण वृत्ती त्याची जी चंचल आहे ती सुद्धा स्थिर होईल. म्हणजे वृत्तीच्या चांचल्याची निवृत्ती करायची झाली तरी माणसाने काय करावं, वेदांताच्या अर्थाचं चिंतन करावं. काही लोक म्हणतात हे लोक उपासना करीत नाही आणि त्यामुळे त्यांचं चित्त चंचल झालं, काय त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग आहे. खरं ब्रह्मज्ञानच झालेलं नसतं आणि ब्रह्मज्ञान झालं असेल तर वृत्तीचं चांचल्य कमी करता येतं. ब्रह्माकार वृत्ती करून, ब्रह्म चिंतन करून किंवा वेदांताच्या अर्थाचं चिंतन करता करता आपोआप वृत्ती ची चांचल्य कमी होते. उपासना आहे का उपाय ब्रह्मचिंतन आहे, ब्रह्मचिंतन आहे. वेदांत चिंतन हा त्याचा उपाय आहे. ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनानेच होते, उपासनेने नाही. विद्वानाच्या अंतःकरणाची चंचलता ही वेदांत चिंतनानेच निवृत्त होते, म्हणून विद्वान उपासनेमध्ये प्रवृत्त होत नाही. अशा रीतीने ज्याला दृढ ब्रह्मात्मबोध झाला आहे त्याची कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती घडत नाही. ज्या पुरुषाला दृढ असं जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा पुरुषाची प्रवृत्ती कर्म उपासनेमध्ये होणं शक्य नाही. त्याचं काही झालं तर त्याची निष्ठा कशात राहील, ज्ञानामध्येच निष्ठा राहील. त्याची ज्ञाननिष्ठा किंवा ब्रह्मनिष्ठा
ही त्याच्या ठिकाणी राहील. त्यामुळे त्याच्या निष्ठा म्हणजे निरंतर स्थिती त्याच्यामध्ये राहील. निष्ठा म्हणजे निरंतर त्याच्यामध्ये राहील आणि त्याच्या वाचून आणण्यामध्ये त्याची निष्ठा निर्माण होणार नाही. म्हणून सांगतात की त्याची कर्म किंवा उपासनेमध्ये ज्ञानवानाची प्रवृत्ती घडत नाही. मग त्या घडत नाही तर दिसतो जो व्यवहार तो कसा आहे, तो सर्व प्रारब्धानुरूप होतो. अधिकार भेदाने कर्तव्य विचार. आता मग या ठिकाणी कोणी कर्म करावं, कोणी उपासना करावी, कोणी तत्वज्ञानाचं चिंतन करावं, याविषयी आपल्याला याचा अधिकार कोण आहे नेमका, काल आपण थोडा विचार केला. तर आता या ठिकाणी प्रत्येक अधिकार भेदाने सांगतात. कर्म उपासना कोणी करावी, ब्रह्मचिंतन कोणी करावं, त्याच्यामध्ये अधिकार भेद, ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याचा विचार करून सांगतात. आता ज्याला मंदबोध आहे त्याने कर्म उपासना करूच नये, मनन निधी ध्यासनच करावे. आता सांगतात हे बोधाचे प्रकार सांगतात. एकाला मंदबोध आहे आणि एकाला स्पष्ट बोध आहे. तर त्याच्यामध्ये मंदबोध म्हणजे काय हे पुढे सांगणार आहेत. तर मंदबोधवान जर पुरुष असेल त्याने तर कर्म उपासना मुळीच करू नये असं सांगायचं. आता मंदबोध कशाला म्हणतात ते सांगतात. कारण ज्यास मंदबोध आहे तो उत्तम जिज्ञासू आहे. त्याला बोध तर झालेला आहे परंतु तो बोध मंद आहे आणि तो जिज्ञासू आहे. जिज्ञासू म्हणजे त्याला मोक्ष होण्याची इच्छा आहे. आता मंदबोध म्हणजे नेमकं काय तर ते सांगतात. त्या उत्तम जिज्ञासूस मनन निधी ध्यासना वाचून अन्य कर्तव्यच नाही असे शारीरकामध्ये सूत्रकार आणि भाष्यकार यांनी स्पष्ट सांगितले आहे. आता ज्या पुरुषाला बोध तर झालाय परंतु तो बोध मंद आहे. मंद हे बोध याचा अर्थ असा की त्या पुरुषाला संशय आणि विपर्य यामुळं त्या बोधाचं फल निष्प्रतिबंध आनंदानुभूती हे प्राप्त झालं नाही, म्हणून आम्ही त्याला मंदबोध असं म्हणतो. त्याला आम्ही तीव्र बोधवान किंवा स्पष्ट बोधवान पुरुष असं म्हणत नाही. याचं कारण जर काय असेल, त्याला ज्ञान तर झाले, पुन्हा ज्ञानाचं फल मिळवावं अशी इच्छा पण आहे, मोक्ष मिळावा अशी इच्छा पण आहे. म्हणजे हा उत्तम जिज्ञासू आहे परंतु बोध मात्र त्याला मंद आहे. अशा पुरुषाने श्रवण मननच केलं पाहिजे, पुन्हा कर्म उपासना करू नये. म्हणजे मंद बोधवान म्हणजे ज्याचं ज्ञान प्रतिबद्ध झाले संशय विपर्यायामुळं, त्याने तर मुळीच कर्म उपासना करू नये. त्याने आणखी काय करावं, श्रवण मनन निधी ध्यासनामध्येच प्रवृत्त व्हावं असं सांगितलं. हा अधिकार म्हणजे मंद बोधवान अधिकाऱ्यांना काय झालं, त्याने वेदांत चिंतनच करावं, श्रवण मननच करावा असा अर्थ झाला. विद्वानास तर मनन निधी ध्यासनाची जरुरी नाही, परंतु मनन निधी ध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो तो जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो, विधी म्हणून प्रवृत्त होत नाही. आता एखादा विद्वान पुरुष आहे, म्हणजे विद्वान म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष, तर तो सुद्धा श्रवण मननाधिकामध्ये प्रवृत्त होतो. ते खंदारकर महाराज इथं आजारी होते, तर आता ते एवढे थोर पुरुष होते की कोणतीही वेदांताची शंका आली तर ते तत्काळ निराकरण करत होते. आणि ते जेव्हा इथं 8 महिने आजारी होते तर ते दररोज कुठंतरी प्रवचन कीर्तन समजलं की मला त्यांची इच्छा असायची मला कोणीतरी नेऊन तिथं बसवा. त्यांना काही श्रवण वगैरे करायची गरज होती का? त्यांना पाहिले की दुसरे कीर्तनकाराचे हात पाय लटपट व्हायचे त्याच्यामध्ये, आणि ते मात्र अत्यंत आदराने बसायचे. त्याचं कारण काय होतं की त्यांना काही आवश्यकता होती का? त्याची आवश्यकता नसली तरी लिलेने ते प्रवृत्त होतात. काय होतं की कालच आपण विचार केला, मिरच्याच्या बाजारात गेले की ठसका येणार आहे की नाही, त्याप्रमाणे जर व्यवहारात प्रवृत्त झाला विद्वान पुरुष तर त्याला विक्षेप होणार की नाही. तर त्याच्यासाठी व्यवहारात प्रवृत्ती होण्यापेक्षा किंवा प्रवृत्त्यात्मक व्यवहार करण्यापेक्षा निवृत्त्यात्मक व्यवहार केला किंवा वेदांताच्या अर्थाचं चिंतन केलं तर वृत्ती काय होते, आपोआपच स्थिर होते, ब्रह्माकार होते. आणि ब्रह्माकार वृत्तीमध्ये ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होते. तेव्हा त्या पुरुषाने केलंच पाहिजे असं त्याला शास्त्राचा विधी आहे का? नाही. तरी त्याने जर केलं तर त्याला ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होईल. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल. तेव्हा ज्ञानीपुरुष जेव्हा कधी कधी श्रवण मननादी साधनामध्ये किंवा मनन निधी ध्यासन साधनामध्ये प्रवृत्त होतो तर त्याच्यापासून त्याला काही मिळवायचंय का? नाही केलं तर त्याचा काही तोटा आहे का त्याच्यामध्ये? तरी तो प्रवृत्त होतो. त्याचं कारण काय? जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी का जीवनमुक्तीचं विधेय सुख प्राप्त करण्यासाठी? तो जीवनमुक्त आहेच आहे, त्याला ज्ञान झालेलंच आहे, ज्ञानाने तो याच क्षणी इथंच मुक्त आहे. असं असताना देखील तो श्रवण मननादी साधनात प्रवृत्त होतो. तो कशासाठी? तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी. तो विधी म्हणून प्रवृत्त होत नाही मला श्रवण मनन केलंच पाहिजे कारण वेदांनी सांगितलं आत्मा वा रे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासितव्या
हा विधी आहे म्हणून तो प्रवृत्त होतो का? नाही. तो आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या भोगासाठी तो लीलेने आहे की नाही सहजच त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. मी वेदाची आज्ञा पालन केली नाही तर मजला जन्म मरण संसार प्राप्त होईल या बुद्धीने जो क्रिया करतो ते कर्तव्य. आता ते कर्तव्य म्हणून करत नाही म्हणजे काय? कर्तव्य करणाऱ्या पुरुषाची भावना अशी असते, अज्ञानी पुरुषाची, ही वेदाची आज्ञा आहे, ती मी जर त्याप्रमाणे केलं नाही तर मला काय होईल? प्रत्यवाय लागेल. मी निषिद्ध कर्म केलं तर मला त्याचा दोष लागेल. अशी जशी भावना असते तशी ज्ञानी पुरुषाची या ठिकाणी कर्म उपासना किंवा श्रवण मनन आदी साधन करण्यापाठीमागं अशा प्रकारचं कोणताही भावना नसते किंवा हा विधी आहे, मला हे कर्तव्य आहे, केलं नाही तर दोष लागेल, हे त्याला वाटत नाही. विद्वानास ती बुद्धी नाही, केवळ आपल्या इच्छेने मननिधी ध्यासन करतो म्हणून ते कर्तव्य नाही. त्याला काय स्वेच्छाची झाला विधी, त्याचा विधी म्हणजे त्याची इच्छा हक्क आहे त्याचा विधी का? वेदाच्या विधीला तो मानतो, त्याच्याविषयी तो म्हणतो को विधी को निषेध, कसला विधी आणि कसला निषेध. त्याची इच्छा, माऊली म्हणतात त्याचा काय इच्छाची झाला विधी. ज्ञानीपुरुषाला जी इच्छा होईल तीच त्याची काय झाली? त्याचा विधी झाला. आणि स्वैरची झाला समाधी. त्याच्या मनाने सहज तो जे संचार जरी त्यांनी केला तरी तोच त्याचा काय झाला? समाधी. तर मोक्ष सिद्धी तर त्याच्या काय म्हणे वैक्षोगा, ह्या स्थितीला मोक्षरूपी ऐश्वर्य जे आहे ना ते बसकर होतं, म्हणजे त्याच्यावर तर तो बसलेलाच आहे, अशी जी स्थिती आहे. तर त्या स्थितीचं वर्णन सांगतात की अशा वेळेला तो पुरुष जो आहे तो पुरुष जे काम जे काही व्यवहार करतो ते कर्तव्य बुद्धीनं करत नाही. विद्वानास ती बुद्धी नाही, केवळ आपल्या इच्छेने मननिधी ध्यासन करतो म्हणून ते कर्तव्य नाही. या रीतीने दृढ बोधवान असो किंवा मंद बोधवान असो या दोघांचंही कर्म उपासना कर्तव्य नाही. मंद बोधवान आहे त्याला कर्म उपासना कर्तव्य नाही, कारण त्याने काय त्याचा बोध अगोदरच आदृढ आहे की नाही? बोध अगोदरच आदृढ आहे आणि त्याने जर अंतरंग साधन श्रवण मनन करण्याऐवजी कर्म उपासना केली तर तो असलेला बोधही जाईल का? तो आणखी दृढ होईल. असलेला बोध म्हणजे मंद बोधवादाने केलं तर चालेल का? कर्म करील का? त्याने करता कामाच नाही. आणि जर दृढ बोधवान असला तोही कर्म करण्याची त्याला आवश्यकता नाही, त्याला राहता मुक्त तर आहेच आहे. बरं, कर्म उपासना करण्यासाठी जी चित्ताची शुद्धता आणि स्थिरता ती पूर्वी झालेलीच आहे. बरं, करावी असं वाटलं तर ते वेदांत अर्थाच्या चिंतनाने चित्ताचं चांचल्य कमी होतं आणि ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होते. बरं, त्याच्या दृष्टीने तो कर्म उपासना करेल तर उपासना ठिकाणी चित्ताची फक्त स्थिर होईल. निश्चल वृत्तीमध्ये ब्रह्मानंदाचं भान होईल का? नाही. ब्रह्मानंदाचं भान होतं ब्रह्माकार वृत्तीमध्ये. ब्रह्माकार वृत्ती होती वेदांत अर्थाच्या चिंतनाने. मग त्यावेळेला तो वेदांत विषयाचं चिंतन करील का त्याला कर्म उपासना करेल? मग दृढ बोधवानाने कर्म उपासना करावी का मंद बोधवानाने कर्म उपासना करावी? दोघंही कर्म उपासना दोघांनाही कर्तव्य नाही. करीत असला तर तो कर्तव्य भावनेने करीत नाही, स्वेच्छेने करतो. आणि स्वेच्छेने जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी करतो. आता ज्यास बोध नाही आणि आत्मा जाणण्याची मात्र तीव्र इच्छा आहे, भोगाची नाही, त्याचे अंतःकरण शुद्ध आहे म्हणून तो उत्तम जिज्ञासू आहे. त्यानेही बोधाकरिता श्रवणाधिकच करावी, कर्म उपासना करू नये, कारण कर्म उपासनेचे फल अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता हे त्यास प्राप्त आहे. आता एक जो मुमुक्षु आहे, ज्याला बोध झाला नाही परंतु ज्याचं अंतःकरण मात्र शुद्ध झालेलं आहे, मग अंतःकरण शुद्ध झालेल्या पुरुषाने, आणि तो कसा आहे त्याला उत्तम जिज्ञासू म्हणायचं, अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे, बोध झालेला नाही परंतु बोध व्हावा यासाठी ज्याच्या अंतःकरणात तीव्रतर उत्कट अशा प्रकारची जिज्ञासा आहे, इतकी की या जन्मामध्ये देहमोह पातयामी कार्यमोह साधयामी, मी एक तर मोक्ष प्राप्त करीन नाही तर हा देह पडेल, अशी ज्याला उत्कट तळमळ आहे, अशा ह्या मुमुक्षुने कर्म उपासना करावी की न करावी याविषयी जर वाटलं तर त्याविषयी सांगतात. आता ज्यास बोध नाही, आत्मा जाणण्याची मात्र तीव्र इच्छा आहे आणि भोगाची नाही. ऐकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, भोगावे हे नरुचे मना माझी, ज्ञान व्हावं मोक्ष व्हावा हे वाटतं आणि जरी त्याच्या समोर अनुकूलाचे भोग स्वाभाविकपणे स्वेच्छेने अनायासाने प्राप्त झाले तरी त्याला भोगावं अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होत नाही, अर्थात त्याचा अंतःकरण शुद्ध आहे म्हणून तो उत्तम जिज्ञासू आहे. त्यानेही बोधाकरिता श्रवणाधिकच करावीत, कर्म उपासना करू नये. ते म्हणजे अशा पुरुषांनी मग कर्म उपासना करावी की नाही? तो कसा आहे अनात्मज्ञ, म्हणजे अजून आत्मज्ञान झालेला
नाही. यांनी कर्म उपासना करावी की नाही? त्यांनीही कर्म उपासना करू नये. कारण कर्म उपासनेचं फल जे अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता हे तर त्याला प्राप्त झालेलंच आहे, म्हणून त्यांनी देखील कर्म उपासना करू नये. आता ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे आणि अंतःकरण विहित भोगात आसक्त आहे त्यास मंद जिज्ञासू म्हणतात. त्यानेही श्रवणच करावे. आता हे मंद जिज्ञासूचं सांगतात. ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही, म्हणजे कसं आहे, कधी पाठाला गेलं कधी नाही गेलं आणि पण जेव्हा शक्य आहे तेव्हा जातो. झोप झालेली असली, काही कार्य नसलं आहे की नाही, ते त्यावेळेला किंवा नंतर जेवण असलं तर जातो. ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे. सामान्य इच्छेने म्हणजे इकडं तिकडं ऐकायचं तर वेदांत ऐकायचा असंच ना. याच्यामध्ये सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे आणि अंतःकरण विहित भोगात आसक्त आहे. इथं पाठीमागं मी एक चुकीचं बोललो की ते मंद बोधवान नाही, मी सांगितलं मंद बोधवानाचं लक्षण. इथं मंद जिज्ञासू सांगितलंय ना. हा पाठी पहिल्यांदा. आता ज्याला मंद हा नाही बोधवानाचं, हा ठीक आहे ठीक. आता ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे आणि अंतःकरण विहित भोगात आसक्त आहे त्यास मंद जिज्ञासू म्हणतात. त्यांनीही श्रवणच करावे. आता अंतःकरणात म्हणजे मला श्रवण केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही अशी इतकी त्याची तीव्र इच्छा पण नाही. सामान्य रीतीने श्रवणात प्रवृत्त पण आहे आणि एवढं असून त्याला मागचं जसं त्याला अंतःकरणामध्ये भोगेच्छाच उत्पन्न होत नाही. मागच्या सांगितलेल्या कोणाला मुमुक्षुला, उत्तम जिज्ञासूला, असा हा नाही. हा कसा आहे मंद जिज्ञासू. याच्या ठिकाणी श्रवण करतो आपातता आहे की नाही, परंतु उत्कट जिज्ञासाही नाही. म्हणजे असलं तर ठीक आहे. ते उत्तम जिज्ञासा नाही. त्याचं उदाहरण सांगत असतो आपण. स्वामी महाराज सांगायचे की त्याला सांगितलं का एक मनुष्याला देव प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग, वरम ऋणीश्व. त्यांनी सांगितलं काही नाही, मला मोक्ष पाहिजे. ते म्हणे मोक्ष फार देणं कठीण असतं आणि त्याच्यापेक्षा तू दुसरं काही मागून घे. त्यांनी सांगितलं नाही, मला मोक्षच पाहिजे. मग त्यांनी देवाने सांगितलं मोक्षच पाहिजे तुला, मोक्ष मिळेल पण तुला एक त्याचा धोका सांगून ठेवतो. कोणता? की तुला मोक्ष तत्काल मिळेल पण तुझ्या शरीराला गलित कुष्ठ होईल. सगळ्या शरीरातून रक्त, दुर्गंधी, पू याचा निचरा व्हायला लागेल. जवळ कोणी बसणार नाही, एवढंच फक्त होईल. बाकी मोक्ष तुला मिळेल. तर पाहिजे का तुला? तशी काही घाई नाही, आता नाही, आता नसला तरी चालेल. मग याला म्हणता येईल का तीव्र जिज्ञासू? म्हणजे आपल्याला त्याला चमडी दमडी सांभाळून असा मोक्ष पाहिजे, तर त्याला म्हणायचं की मंद जिज्ञासू. आता ज्या ज्ञानाची तीव्र इच्छा नाही परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे आणि शिवाय अंतःकरण विहित भोगात आसक्त. इथे एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचा अंतःकरणामध्ये विषय भोग, ऐहिक विषयाचे भोग व्हावेत इहलोकातली अशी इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये अंतःकरण आसक्त आहे. पण आसक्त आहे म्हणजे मन मानेल तसा तो भोग भोगायला तयार नाही. वेदाने सांगितलेल्याप्रमाणे वेदाच्या पद्धतीने भोगवतो. शास्त्र सांगेल तेच भोग घेतो. म्हणजे विहित, वेदविहित असे जे भोग आहे त्या भोगामध्ये तो आसक्त झालेला आहे. मन मानेल तसे स्वैराचाराने प्रवृत्त करावे असंही त्याला वाटत नाही. नाही तर तो जिज्ञासूच होऊ शकणार नाही. तो वेदविहित भोगामध्ये आसक्त आहे. आपातता श्रवणही करतो. अंतःकरणामध्ये विषयांची आसक्ती बने. थोडक्यात हा पुरुष जो आहे तर हा मंद जिज्ञासू आहे. त्यास मंद जिज्ञासू म्हणतात. मग अशा पुरुषाने काय करावं? हे उदाहरण कोणाचं आहे? हे साधारणपणे तुम्ही आम्ही आहे की नाही. हे मंद जिज्ञासू म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही. आपण जिज्ञासूच नाही म्हणावं तर ऐकायला आलो नसतो आहे की नाही. बरं फल तर प्राप्त झालं नाही म्हणजे काहीतरी कमी आहेत आहे की नाही. आणि त्याचे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी सूक्ष्म अशा प्रकारच्या विषय वासना आहेत आहे की नाही. त्या विषय वासना आपण वेदविहित रीतीनंच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबरोबर श्रवणही करतो. असं आपलं उदाहरण आहे. मग अशा वेळेला आपल्यासाठी मग आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मग आता आपण कर्म उपासनाच केली पाहिजे. कारण आपल्या जरी श्रवण करीत असलं तर श्रवणाचा लागणारा अधिकार तर आपल्या ठिकाणी नाही. आपली जिज्ञासा फारच मंद स्वरूपाची आहे आणि अधिकार पाहावा तर अधिकारही फार कमी आहे. मग अशा वेळेला आपल्याला आता कर्म उपासनेकडेच प्रवृत्त होणं चांगलं की आता दुसरा काही मार्ग आहे असं जेव्हा शंका येते त्याचं निराकरण करतात. तर त्यानेही श्रवणच करावे. म्हणजे याचा अर्थ आपण आपला मार्ग काय आहे? योग्य आहे.
आणि अशा वेळेला आपण जर परतीच्या प्रवासाला लागलो तर त्याला मार्ग कोणता आहे? परतीचा प्रवास करायचा नाही तर आता करमलीढन न्याय आहे की नाही, त्याने काय करावं? करमलीढन न्यायाने माघारी जाऊ नये. तर माघारी गेला तर काय होईल? त्याने हातचं लोणी टाकला आणि तळहात चाटायला लागला, अशा प्रकारची स्थिती होईल. मग आता त्यांनी काय करावं? श्रवणच करावं. त्यानेही श्रवणच करावे. आता तुम्ही म्हणाल का बरं? तर श्रवण टाकून पुन्हा कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होऊ नये. त्यास अंतःकरण शुद्धीची आणि निश्चलतेची अपेक्षा आहे, परंतु ती त्यास श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन या जन्मी किंवा अन्य जन्मात किंवा ब्रह्मलोकी त्यास ज्ञान होईल. आणि श्रवण सोडून जो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होईल तो आरूढपती समजावा. सिद्धांत रूपाने आपण कळून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण वेदांताचं श्रवण करून आपल्या बुद्धीमध्ये काही काही आडाखे म्हणजे दृढ रीतीने धारण करतो, त्यावेळेला ही प्रक्रिया आपल्या कायमची लक्षात असली पाहिजे. आता सध्या आपल्याला प्रश्न निर्माण झाला, पण ह्या प्रश्नाचं उत्तर आयुष्यभर हेच राहील. तर ते सांगतात की त्या मंद जिज्ञासूने काय करावं म्हणतात? श्रवणच करावं. अहो श्रवण करावं, परंतु श्रवण टाकून पुन्हा कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होऊ नये असं तुम्ही म्हणतात. पण आता होऊ नये, पण त्याचं अंतःकरण शुद्ध आहे का? नाही. ज्या अर्थी विहित विषय भोगाची त्याच्या ठिकाणी इच्छा आहे किंवा आसक्ती आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे का? नाही. पुन्हा पुन्हा विषयांच्याकडे मन जातं, त्याचं अंतःकरण स्थिर आहे का? नाही. अंतःकरण चंचल आहे. तेव्हा जरी तो तुमच्या वेदांताचं श्रवण करत असला तरी त्याचा अंतःकरणाची चांचल्य गेलं नाही आणि अंतःकरणातील विषय वासनाही गेलेल्या नाहीत. आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे. श्रवण करीत असताना देखील हे दोष त्याच्या ठिकाणी आहेत. आणि त्या दोषाच्या निवृत्तीचं साधन काय सांगितलंय? वेदविहित कर्म आणि उपासना. तरी तुम्ही म्हणता की ते करू नये. का करू नये? का करू नये याचं कारण, ते जर कार्य श्रवणाने होत असेल तर त्याला करण्याची गरज नाही म्हणून करू नये. आम्ही म्हणतो की जर त्याला दुसरा पर्यायच नसता तर आम्ही सांगितलं असं खुशाल जाऊन कर्म उपासना करा. परंतु अशा प्रकारच्या मंद जिज्ञासूने देखील कर्म उपासना करण्याची गरज नाही. त्याने पुन्हा पुन्हा श्रवणादिकांची आवृत्ती करावी. म्हणजे पुन्हा पुन्हा श्रवण करीत राहिलं म्हणजे आपोआप जसा जसा तो श्रवणात रंगेल तशी त्याच्या वृत्तीची काय होईल? स्थिरता होईल. आणि त्याच्या वृत्तीतले असणारं चांचल्य जाऊन आणि अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या ज्या विषय वासना, त्या विषय वासना किंवा पाप वासना त्यांचा देखील क्षय होईल. आणि त्याचंही साधन काय आहे? श्रवण. ऐक नाही. पण ते श्रवण मात्र एकाग्रता पूर्वक केलं पाहिजे. पुढे 7व्या तरंगात सांगणार आहे. ते श्रवण करताना इतका जेवढा काळ आपण श्रवण करतो त्या काळामध्ये सगळं जग बुडालं तरी चालेल, पण आपल्या अंतःकरणाची वृत्ती प्रत्येक शब्दाच्या, वाक्याच्या, अर्थाच्या, आकाराची व्हावी. इतका आपण जर एकाग्र झालं तर श्रवणामध्येच हे सगळ्या प्रकारचे दोष मनुष्याचे निवृत्त होईल. आपोआप विषय वासनाही निघून जातील आणि चित्ताची चंचलताही निघून जातील. मग श्रवणाने ते जर कर्म उपासनेचं कार्य होत असेल आणि श्रवणाने जे कार्य श्रवणाने करता करता तुमची ब्रह्माकार वृत्ती होईल, ब्रह्मानंदाचा तुम्हाला काय होईल? लाभ होईल. कर्म उपासनेने केलं तर नुसत्या अंतःकरणाची स्थिती शुद्धता आणि स्थिरताच होईल का त्या ठिकाणी ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होईल. ऐक नाही. लाभ कोणाकडे अधिक आहे? लाभ श्रवणाधिकामध्ये अधिक आहे, म्हणून त्यांनी श्रवणाधिकच करावी असा आग्रह सांगतात. त्यास अंतःकरण शुद्धीची आणि निश्चलतेची अपेक्षा आहे, परंतु ती त्या श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन त्याला ती कशाने होईल? एक आणखीन लक्षात घ्यायचं, श्रवणाने प्राप्त होईल म्हणजे श्रवणाची सारखी त्याला आवृत्ती पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल. बरं म्हणे श्रवणाची वारंवार आवृत्ती केली तर त्याला याच जन्मात होईल का अन्य जन्मात होईल? आहे की नाही? सांगता येत नाही कधी होईल, ह्या विषय सांगता येत नाही, पण निश्चित होईल एवढं निश्चित. काय? तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे त्या मार्गाचे बळे निश्चित ठागे. जो उत्तम अधिकारी होता तो लगेच त्या तत्वाला जाऊन भिडला. आहे की नाही? तसा हा नाही. तुकोबाराय म्हणतात काय? एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्ती येणे भाकूत येणे करुणा, परंतु उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे तैसा सांगे नरू केवी तैसा पावी वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे त्या मार्गाचे बळे निश्चित ठाके. पण निश्चित ठाके, थोडा वेळ लागेल, पण वेळे की गा निश्चित होईल, पण त्याला काय करावं लागते? वेळ यावी लागते. कालेन परिपच्यंते कृषी गर्भादयो यथा, अशी स्थिती आहे. मग त्या श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन आता ती स्थिती त्याला कधी प्राप्त होईल? या जन्मी किंवा अन्य जन्मात किंवा ब्रह्मलोकी त्यास ज्ञान होईल. बघा, शास्त्राने एवढी सोय केली. कदाचित त्यांनी आवृत्ती करता करता याच जन्मात त्याला ज्ञान होईल. बरं, त्याच्यातही मोठा काही प्रतिबंध असला
तर या जन्मात नाही झालं तर पुढच्या, त्याच्या नाही झालं तर त्याच्या पुढच्या जन्मात, किंवा असंही होऊ शकतं की त्याच्या अंतःकरणात थोडीशी भोगवासना राहिल्यामुळं तो काय होतो, असा पुरुष देह त्यागानंतर ब्रह्मलोकाला जातो आणि ब्रह्मलोकाला गेल्यानंतर त्याचे ते प्रतिबंध निवृत्त होतात. आता बराच विषय आपण नेहमी सांगत असतो किंवा पुढे येईल ज्ञानेश्वरीमध्ये कधी चिंता न. तर ज्या वेळेला कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेव मुक्त होतो त्यावेळेला त्याच्याबरोबर हा ब्रह्मलोकात गेलेला पुरुष, त्याला गुरु शिष्य शास्त्राध्ययन काही न करता तिथं मुक्त होतो. पण कशामध्ये राहिलेला पुरुष, हा अंतरंग साधन श्रवणामध्ये राहिलेला पुरुष या जन्मी ज्ञान होईल किंवा अन्य जन्मात ज्ञान होईल किंवा ब्रह्मलोकात जाऊन त्याला ज्ञान होईल, पण ज्ञान होणारच त्या पुरुषाला. कारण का, त्या अंतरंग साधनाचा त्याने अवलंब केलेला आहे. त्याने श्रवण केलं, परंतु श्रवणाचं फल जे आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा विदेह कैवल्य त्याला प्राप्त झालं नाही. जीवनमुक्त अवस्था या ठिकाणी प्राप्त झाली नाही. थोडासा काहीतरी प्रतिबंध राहिला आणि तो कोणता, भोगवासना चित्तात राहिली, त्यामुळे त्याला काय झालं, जन्म पडला. परंतु तो जन्म पडला तर त्या जन्मामध्ये तो काय होईल, शुचनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टो भी जायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, अशी त्याची स्थिती होईल. योगभ्रष्ट होईल आणि त्याच्यानंतर तो काय होईल, त्या जन्मामध्ये मुक्ती प्राप्त होईल. त्याच्यातही मोठा अधिकार असला तर शुको वा वामदेवो वा, आईच्या गर्भातच त्याला काय झालं, ज्ञान झालं. अशी स्थिती त्यांची प्राप्त होऊ शकते. त्यास अंतःकरण शुद्धीची आणि निश्चलतेची अपेक्षा आहे, परंतु त्यास श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन या जन्मी किंवा अन्य जन्मात किंवा ब्रह्मलोकी त्यास ज्ञान होईल. आणि श्रवण सोडून जो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होईल तो आरूढपतीत समजावा. आणि श्रवणाला प्रवृत्त झाला, आता ते साधन सोडलं पुन्हा कर्म उपासनेमध्ये गेला तर त्याला काय म्हणतो, आरूढपतीत. म्हणजे वर चढलेला मनुष्य जसा झाडावरून घसरून, जिन्यावरून घसरून खाली पडतो, तसा श्रवणामध्ये प्रवृत्ती झाली असताना पुन्हा कर्म उपासनेमध्ये जर प्रवृत्त होईल तर त्याला काय म्हणायचं, आरूढपतीत असं समजावं. या प्रकारे करून ज्ञानवान आणि उत्तम जिज्ञासू या उभयतास कर्म उपासनेचा अधिकार नाही. जो ज्ञानवान आहे त्यालाही कर्म उपासनेचा अधिकार नाही, जो उत्तम जिज्ञासू आहे त्यालाही कर्म उपासनेचा अधिकार नाही. आणि मंद जिज्ञासू जर श्रवणात प्रवृत्त असेल तर त्यासही कर्म उपासनेचा अधिकार नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. मंद जिज्ञासू आहे आणि श्रवणात प्रवृत्त आहे तर त्याला कर्म उपासनेचा अधिकार नाही. ज्याच्या कानावर श्रवण पडलंच नाही असा जर मंद जिज्ञासू असेल तर तो मात्र कर्म उपासनेचा अधिकारी, ते सांगतात. आणि ज्या ज्ञानाची इच्छा आहे परंतु भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळे श्रवणात प्रवृत्ती होत नाही, अशा मंद जिज्ञासूस मात्र कर्म उपासनेचा अधिकारी आहे. आता ते सांगतात की ज्या ज्ञानाची इच्छा आहे, ज्ञान मिळावं असं वाटतं, ज्ञानाने मोक्ष प्राप्त व्हावा असंही वाटतं, पण इतके बलवत्तर भोग आहे की त्यामुळे त्याची इच्छा जी आहे तर त्या भोगाच्याच दिशेने अधिक होते आणि श्रवणाधिकामध्ये त्याची इच्छाच अंतःकरणात निर्माण होत नाही. म्हणजे त्याला श्रवणाधिकाचं भाग्यच त्याच्या ठिकाणी नाही. मग असा जो पुरुष आहे त्याची भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळे आणि श्रवणात प्रवृत्ती होत नाही, अशा मंद जिज्ञासूस मात्र कर्म उपासनेचा अधिकार आहे. ते आमचे एक मित्र आहे, ते नेहमी स्वामी महाराजांकडे यायचे. तर ते स्वामी महाराजांना ते म्हणायचे आम्हाला काहीतरी सेवा सांगा. सेवा म्हणजे त्यांना वाटायचं पंगत द्यायला सांगितली, यांना कपडे किंवा कुठं आश्रमाची काही सुधारणा असे काही कामं सांगा. स्वामी महाराज म्हणायचे हे नको, तुम्ही फक्त इथे येऊन राहा, सुट्टीमध्ये आम्ही विचारसागर सांगतो, काही ते तुम्ही ऐका याच्यामध्ये, नाही ते सोडून बोला. ते म्हणायचं म्हणजे ते सोडून तुम्ही आम्हाला, त्यांना असं वाटतं की घरी आपण लाखो रुपये मिळवू आणि ते अगदी कष्टाने मिळवून ते इथं आणून देऊ, पण ऐकायचं मात्र नाही. असा जो मनुष्य तो याचा अर्थ तो काय अत्यंत मंद जिज्ञासू आहे. तर त्याचा याच्यामध्ये कारण त्याची बलवत्तर भोगामध्ये काही त्याची प्रवृत्ती आहे आणि श्रवणाची इच्छाच नाही. श्रवणात बसला की त्याला लगेच झोप यायला लागते, श्रवणात बसला की झोप यायला लागते. आणि जर त्याला दुसरं काही क्रिया सांगितले ना, यज्ञ यागादी, तर रात्रीचा दिवस करून तो करतो असा आहे. मग आता त्याला काय, आता तेच कर, आहे की नाही, त्याला डुबते रहो, तेच कर असं त्याला सांग. आणि ज्या ज्ञानाची इच्छा आहे परंतु भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळे श्रवणात प्रवृत्ती नाही, अशा मंद जिज्ञासूस मात्र कर्म उपासनेचा अधिकार आहे. आणि ज्या भोगाची आसक्ती असून ज्ञानाची इच्छा नाही त्या बहिर्मुख पुरुषास शुभ सकाम कर्माचा अधिकार आहे. आणि हा जो मंद जिज्ञासू आहे ना, कर्म उपासना ज्याला सांगितली
ती कोणती निष्काम कर्म उपासना त्याला सांगितलेली. पण एकाची भोगामध्ये आसक्ती आहे आणि मला ज्ञान व्हावं असं सुद्धा त्याला वाटत नाही. ऐक नाही, असा जो पुरुष आहे त्याला कर्माचा अधिकार आहे की नाही? आहे. पण त्याला कोणता कर्माचा? शुभ सकाम कर्माचा त्याला अधिकार आहे. म्हणजे त्याने शुभ सकाम कर्म करावं. त्याने शत्रूचा नाश करण्यासाठी शेण यागादी वगैरे असं करण्यात सुद्धा प्रवृत्त नाही. शुभ कर्म त्याने करावं. ज्यास भोगाची आसक्ती असून ज्ञानाची इच्छा नाही त्या बहिर्मुख पुरुषास शुभ सकाम कर्माचा अधिकार आहे. बघा शास्त्रांनी त्यांनी दिले ना, अधिकार भेदाने कर्तव्य विचार हे सांगतात. प्रस्तुत ज्ञानवानाचा विचार चालला आहे त्यास कर्म उपासनेचा अधिकार नाही. आता विचार कोणाला चालला? ज्ञानवानाने कर्म उपासना करावी की नाही? तर ज्ञानवान पुरुष हा कर्म उपासनेचा अधिकारीच नाही. कर्म उपासनेचे ज्ञान विरोधी आहे. ज्ञान आणि कर्म उपासना हे दोन्ही काय आहे? विरोधी. म्हणजे कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी म्हणा किंवा ज्ञान हे कर्म उपासनेच्या विरोधी म्हणा. ज्ञान काय सांगतं? मी असंग ब्रह्मरूप, ऐके नाही. आणि कर्म उपासनेसाठी अधिकारी कोणता लागतो? मी कर्ता आणि फलाचा भोक्ता मानणारा. आत्म्याला कर्ता भोक्ता मानणारा कर्म उपासनेचा अधिकारी आणि आत्म्याला अकर्ता भोक्ता समजणारा ज्ञानाचा अधिकारी. मग कर्म आणि उपासना ही ज्ञानाच्या काय आहे? विरोधी. किंवा ज्ञान हे कर्म उपासनेच्या विरोधी आहे. म्हणून ज्ञात्याच्या ठिकाणी कर्म उपासनेचा संभवही नाही. परस्पर विरोधी हे दोन्ही. मी कर्ता आहे, यज्ञाधिक मला कर्तव्य आहे, यज्ञाधिकांची स्वर्गादी फले मला प्राप्त व्हायचे आहेत, अशा बुद्धीने कर्म घडते. मी कर्ता आहे, यज्ञाधिक मला कर्तव्य आहे.